नमस्कार. आजचं हे सत्र खास करून तुम्हा विद्यार्थ्यांसाठी आणि त्याचबरोबर शिक्षकांसाठी पण आहे. आता आजच्या सत्रामध्ये यांनी माझी निवड केली आहे की जसं क्रिकेटमध्ये ओपनिंग बॅट्समन असतो तसा मी आज ओपनिंग बॅट्समन आहे. तर तुम्ही वर्ल्ड कपला बघितलं, आपल्या ओपनिंग बॅट्समन चांगले न खेळल्यामुळे आपण फायनल हारलो. तर आता मला चांगली बॅटिंग करायला संधी मिळालेली आहे. मात्र विषय कठीण आहे की सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य विद्यार्थी संस्कार वर्ग. आता हे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य ही अगदी सोपी अक्षरं आहेत. आपल्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या सगळ्या याच्यावर लिहिलेलं असतं. पण मोठमोठ्या थोर विचारवंतांनी याच्यावर आपलं आयुष्य घातलं आहे की सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य म्हणजे काय. बहुतांशी लोकांना ते कळलेलं नाही. मी अजून पण प्रयत्न करतो आहे ते समजून घेण्याचा. म्हणून उगीच लहान तोंडी मोठा घास घेऊन वेड्यासारखी बॅटिंग करून आऊट होण्यापेक्षा मी आपला तो विषय थोडासा मागं ढकलतो. त्या विषयावर थोडीफार चर्चा होत राहील कायम. तुम्ही पण त्या विषयावर थोडा अभ्यास करा, कारण हा फार मोठा चिंतनाचा विषय आहे. दर्शन म्हणजे दृष्टी, की माणसाला, म्हणजे तो विद्यार्थी असो शिक्षक असो, एक सापेक्ष दृष्टी पाहिजे आपल्या स्वतः जीवनाची, स्वतःबद्दल, आसपासच्या लोकांबद्दल, जगाबद्दल. तर जेव्हा मी माझ्या दृष्टीने बघतो किंवा तुम्ही तुमच्या दृष्टीने बघता, तेव्हा काही चांगल्या गोष्टी दिसतात, काही वाईट गोष्टी दिसतात. मला जे चांगलं वाटते तुम्हाला वाईट वाटू शकेल, किंवा कधी तुम्हाला जे चांगलं वाटते त्याला मी वाईट म्हणेन. उदाहरणार्थ, माझा नातू आहे अमेरिकेत. तो नेहमी म्हणतो पिझ्झा खायला जाऊया, आणि मी त्याला नेहमी सांगतो, त्याला वाटतं पिझ्झा खूप चांगला आहे. आणि मी अतिशय शास्त्रोक्त दृष्टीने बघतो की पिझ्झा हे अतिशय विषारी अन्न आहे, तो खाऊ नये. पण जोपर्यंत ती दृष्टी येत नाही तो पिझ्झा खातच राहणार. तर यासाठी ही दृष्टी, दर्शन आपल्याला ते चांगलं पाहिजे. की कधीकधी विद्यार्थ्यांची दृष्टी जर बरोबर नसेल आणि त्यांना ती बरोबर दृष्टी देण्याचं काम शिक्षकाचं आहे किंवा त्यांच्या आईवडिलांचं आहे. जोपर्यंत ती दृष्टी चांगली मिळत नाही तोपर्यंत तुम्ही चुकीच्या मार्गावर राहाल. आणि शिक्षकात पण ती दृष्टी आली पाहिजे. मग त्यातून पुढे ज्ञान आणि चारित्र्याचा फुलारा फुलू शकतो. आता या दृष्टीतूनच चालू आहे की मी जेव्हा कर्तव्यपथ अकॅडमीची कल्पना मांडली तेव्हा माझ्या स्वतःच्या दृष्टीत पण बदल झाला होता. की जवळजवळ 40 वर्ष भारताच्या बाहेर इंग्लंड, अमेरिकेत राहून एक प्रकारचं सम्यक दर्शन म्हणा, मला याची जाणीव झाली की मी दरवर्षी भारतात येतो आणि इथलं जीवन बघतो, तुमच्यासारखे स्टुडंट बघतो, शिक्षक बघतो, बाहेर काय चाललं आहे देशात ते बघतो.
आणि इंग्लंड अमेरिका अशा प्रगतशील देशात काय चाललं हे बघतो. तर त्या दृष्टीनं बघितल्यावर मला वाटलं की आपल्या देशात सगळं आहे. बुद्धिमान विद्यार्थी आहेत, चांगले शिकवणारे शिक्षक आहेत, निसर्गाची चांगली संपदा आहे. मग आपला देश एवढा नुसता मागासलेला नाही आहे, तर अतिशय म्हणजे काय लोकांना तर हे पाहून घृणा येते अशा परिस्थितीत भ्रष्टाचारी झालेला आहे. आणि त्या भ्रष्टाचाराच्या राक्षसाने तुम्हा लोकांचं भवितव्य गिळंकृत केलं आहे, ही माझी दृष्टी आहे. आता खूप लोकांना हे पटत नाही, म्हणतात अरे त्यांच्या दृष्टीने म्हणतात अरे आपली भारताची प्रगती चालू आहे, आता आपण जगात 4थ्या नंबरवर पोचले आहोत. आपल्या भारतातले लोक शिकून जाऊन मायक्रोसॉफ्टचे CEO झालेत, गुगलचे CEO झालेत, सगळीकडे आपले लोक पुढे आलेत. ते सगळं ठीक आहे. माझ्या दृष्टीने ते आपल्या कष्टाने आणि भवितव्याने पुढे गेले आहेत. पण देशाचं काय चाललं आहे त्या दृष्टीने बघतो तर परत काही लोक म्हणतात अरे मोठे मोठे हायवे बनत आहेत, मोठमोठे एअरपोर्ट झालेत, मोठमोठे मॅकडॉनल्डसारखे शॉप्स आलेत, मग चांगली सुधारणा चालली आहे. पण त्या सगळ्या सुधारणेत बघितलं तर सगळीकडे मला भ्रष्टाचार दिसतो. आता मी बेळगावहून परवा कोल्हापूरला आलो. दरवर्षी येत असतो. एक सुंदर हायवे खूप वर्षापूर्वी झाला होता. आता त्याच्यावर प्रचंड उंच असा काहीतरी भलतंच चाललेलं आहे. तर मी मनात विचार केला हे एवढं सगळं करायचं काय कारण होतं. एकच कारण, हजारो कोटी या भ्रष्टाचारी लोकांच्या खिशात जाणार. ज्या पैशातून तुमच्या शाळा कॉलेज चांगल्या झाल्या असत्या, ज्या पैशातून तुम्हाला शिक्षण मिळालं असतं, आरोग्य मिळालं असतं, प्लेग्राऊंड मिळाले असते, कॉम्प्युटर्स मिळाले असते, हे पैसे या भ्रष्टाचारी लोकांच्या खिशात जात आहेत. असे किती शिक्षक आहेत की त्यांना अजून त्यांचा पगार मिळत नाही. का? तर हे भ्रष्टाचारी लोक ते पैसे खात आहेत. असे किती रुग्ण आहेत की त्यांना वेळेवर त्यांची सेवा होत नाही, कारण यातलेच काही भ्रष्टाचारी डॉक्टर आणि वगैरे त्यांच्यामुळे त्यांना ते मिळत नाही. तर हे सगळं का झालं आहे. आपला देश फार मोठ्या पदाला जाऊ शकतो आणि तुम्ही सगळे विद्यार्थी तिकडं आपल्या देशाला फार वर नेऊ शकता, स्वतःचं पण भवितव्य चांगलं करू शकता. पण तुम्ही ही दृष्टी घेतली पाहिजे. सम्यक दर्शनचं पहिले शब्द ही दृष्टी घ्या की या भ्रष्टाचारामुळे देश अधोगतीला चालला आहे. माझं आणि माझ्या कुटुंबाचं नुकसान होतं आहे. ही एक दृष्टी तुम्ही तयार ठेवा. आणि या दृष्टीनेच या कर्तव्यपथ अकॅडमीचा विचार मी केला की प्रत्येकाने जर आपलं कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पडलं, असे आपण विद्यार्थी तयार केले तर हा भ्रष्टाचार थांबू शकतो. भ्रष्टाचार प्रत्येक देशात आहे. इंग्लंडला जा, अमेरिकेला जा, जपानला जा, प्रत्येक ठिकाणी आहे. पण त्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सगळी जनता कर्तव्य दक्ष असतात, त्यामुळे त्यांच्यावर थोडा आळा राहतो. आपल्याकडे तो आळा नाही आहे. मी काही लोकांना विचारलं तर बहुतेकांचं म्हणणं हे असंच आहे, हे चालू राहणार, हे वाढत राहणार, ह्याला काही आपण करू शकत नाही. आपण करू शकत नाही ही परत दृष्टीचा संबंध आला. ही चुकीची दृष्टी आहे. तुम्हाला जर सम्यक दृष्टी असेल तर तुम्ही म्हणाल नाही, हे आम्ही बंद करू शकतो.
ही दृष्टी तुम्ही विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी ठेवली पाहिजे की आम्ही हे बंद करू शकतो. ही बरोबर दृष्टी आहे. चुकीच्या दृष्टीवाले मला नेहमी सांगतात हे साहेब असंच चालू राहणार, हे इंडिया आहे आपलं, हे भारतात हे असं चालू राहणार, ह्यांना कोण थांबवू शकतं, हे सगळे मोठे मोठे पुढारी मंत्री संत्री सगळे आहेत, त्यांना जोडीला सगळे मोठमोठे बिझनेसमॅन असतात. आणि हे बरोबर आहे, हे सोपं काम नाही आहे. पण त्यासाठीच सगळ्यात पहिलं काम म्हणजे जनजागृती. आणि ही जागृती म्हणजेच सम्यक दृष्टीची त्याचं पुढचं पाऊल आहे की तुम्हाला दृष्टी मिळाल्यानंतर आतून तुम्हाला ती जागृती येते, आतून तुम्हाला ज्ञान येऊ शकतं. ज्ञान बाहेरून आणायची गरज नाही. तुमच्या आत सगळ्यांच्या ज्ञान आहे आपल्या आतमध्ये, ते सम्यक ज्ञान. ते सम्यक ज्ञान काही संपूर्ण सम्यक ज्ञान नाही आहे, पण आपल्या लेवलपुरतं ते ठीक आहे. ते जर ज्ञान मिळालं, जागृती आली आहे तुमच्यात, तर त्यातून तुमच्यात एक प्रकारचं भयंकर प्रभावी चारित्र्य येईल. ती जागृती आल्याशिवाय तुमच्यात ते चारित्र्य येणार नाही की मी हे चालू देणार नाही. आपल्या इकडे मॅडम बसल्यात, त्या एक अधिकारी आहेत, त्यांच्यात ते चारित्र्य आहे, अजिबात चालू देणार नाहीत त्या. तसं तुम्हाला केलं पाहिजे. तर तुमच्यात ही जागृती आणून तुमच्यात हे चारित्र्य तयार करायचं आहे आम्हाला. त्यासाठी ही अकॅडमीची कल्पना आहे. आता याच्यात अण्णासाहेब लठ्ठेंचं काय कनेक्शन आहे? अण्णासाहेब लठ्ठेंनी 100-150 वर्षापूर्वी त्यांचं जे जीवन, मी आजोबा म्हणून त्यांना कधी बघितलं नव्हतं. माझ्या जन्माच्या आधीच त्यांचं निधन झालं होतं. पण त्यांच्याबद्दल आईवडिलांकडून ऐकायचो किंवा त्यांच्याबद्दल वाचन केलं, लोकांकडून ऐकलं, तेव्हा कळलं की त्यांचं जीवन म्हणजे सम्यक दर्शन, ज्ञान आणि चारित्र्य याचा अगदी तो मेरू म्हणून होता. तर त्यामुळे ज्या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं त्या क्षेत्रात त्यांनी अतिशय कर्तव्यदक्ष राहून, अतिशय प्रामाणिकपणे, सचोटीने असं काम केलं की शिक्षण क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, समाजसेवा या क्षेत्रामध्ये, छत्रपतींच्या सेवेमध्ये, ज्या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं तिथे अतिशय चांगलं सक्सेसफुल लाईफ त्यांचं झालं. त्यांच्याच विचारांचा आणि कार्याचं फळ म्हणजे ही लठ्ठे एज्युकेशन सोसायटी आहे. ती वृद्धिंगत झालेली आहे. दक्षिण भारत जैन सभा आहे. हे त्यांनी त्यावेळेला आपल्या सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्याचं बीज जे लावलं होतं ते आज फुललेलं आहे. तर असं बीज तुम्ही सगळे विद्यार्थी करू शकता, असं जीवन तुम्ही जगू शकता आणि त्याच पदाला तुम्ही पोचू शकता. असे जर प्रत्येक विद्यार्थी असं या धर्तीवर पुढे जातील तर आपल्या देशाची प्रगती का होणार नाही याचा विचार करा. आणि यासाठी त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या विचारांच्या दिशेने जात ही कर्तव्यपथ अकॅडमीची आम्ही स्थापना केली. जेव्हा स्थापना केली त्यावेळेला ही एक कल्पना होती. त्याचा एक प्रयोग, एक्सपेरिमेंट म्हणून आम्ही सुरुवातीला 3 वर्षापूर्वी चिंचवाडच्या हायस्कूलमध्ये सुरू केला. आणि त्या 3 वर्षाच्या प्रयोगानंतर आज त्या शाळेतनं आम्हाला जो रिस्पॉन्स बघायला मिळाला विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये,
अतिशय समाधानाची गोष्ट आहे ती. तर त्या धर्तीवर आणि त्याच्यात अजून सुधारणा करून ही कर्तव्यपथ अकॅडमीची कल्पना बाकी सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये पोचावी म्हणून लठ्ठे एज्युकेशन सोसायटीमध्ये आम्ही ती कल्पना मांडली आणि त्याचं आता रूपांतर अकॅडमीमध्ये चांगल्या प्रकारे होत आहे. आणि त्यासाठी आज हे चर्चासत्र अशासाठी की यात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याबरोबर कल्पनांची छेडछाड होणार आहे की कशा प्रकारे आपण कार्य केलं, कशा प्रकारे आपण शिकलो की त्यामुळे पुढे भवितव्यात मी एक चांगला नागरिक बनेन. आणि हे सोपं काम नाही आहे. तुम्हाला गणित शिकवायचं फार सोपं काम आहे, तुम्हाला इंग्लिश शिकवायचं फार सोपं काम आहे, तुम्हाला जॉमेट्री शिकवायचं फार सोपं काम आहे, पण तुम्हाला एक नीतिमान आदर्श विद्यार्थी आणि आदर्श नागरिक करणं फार कठीण काम आहे. कारण त्यातून पहिले तुमची चेतना जागृत झाली पाहिजे, तसे शिक्षक मिळाले पाहिजेत, तसे तुमचे पालक पाहिजेत, तसं आसपासचं ॲटमॉस्फिअर पाहिजे. त्यासाठी या अकॅडमीतर्फे ही अकॅडमी तुम्हाला गणित शिकवायसाठी नाही आहे, तुम्हाला भूगोल शिकवायसाठी नाही आहे, तुम्हाला एक नीतिमत्ता असलेला कर्तव्यदक्ष नागरिक बनवायसाठी आहे. ते गुण तुमच्यात आणावेत. त्याची जोपासना एकदा झाली ना की तुमच्यासारखे हजारो विद्यार्थी या मॅडमसारखे अधिकारी, मॅडमसारखेच नव्हे त्याच्याहून वर जाऊन तुम्ही अगदी मोठ्यातल्या मोठ्या पदावरचे अधिकारी बनाल आणि आपल्या भारत मातेचं रक्षण कराल. की एक कल्पना लक्षात ठेवा, वाईट वागणं, वाईट दृष्टीत ठेवून वाईट आचरण करणं फार सोपी गोष्ट आहे. कारण सध्या सगळेच जण त्या मार्गावर आहेत, त्यामुळे तुम्ही त्यातले एक बनता. तुम्हाला शिकवायची जास्ती काही गरज नाही आहे. 4 लोकांचं बघा आणि तसेच वागायला लागा. काहीतरी इकडे तिकडे क्लास करून तुम्हाला एखादा जॉब मिळेल, तिथं भ्रष्टाचारी जीवन कराल तर चांगले पैसे मिळतील. फार सोपं काम आहे. पण सरळ मार्गावर राहून कर्तव्यदक्ष राहायचं आणि हा लढा जागृत ठेवायचं हे फार कठीण काम आहे. त्यासाठी तुम्हाला जे शिक्षण दिलं पाहिजे ते एखादा योद्धा बनवायचं शिक्षण पाहिजे. काल मी माझ्या भाषणात सांगितलं की तुम्हाला अर्जुन, धनुर्धारी अर्जुन असा मोठा योद्धा बनायचं. त्याला श्रीकृष्णांनी कसं शिकवून तयार केलं तसं शिक्षकांनी तुम्हाला शिकवून की तुम्ही मोठमोठ्या महाभारतासारख्या युद्धामध्ये सामोरे जाऊन यशस्वी व्हाल. आता भ्रष्टाचार म्हणजे काय? भ्रष्टाचार म्हणजे आपण सोप्या भाषेत म्हणतो करप्शन. एके प्रकारे बघितलं तर तो एक मानसिक रोग आहे. आणि मानसिक रोग हे थोड्या कमी जास्त प्रमाणात आपल्या सगळ्यांना असतात. मग कधी कधी की एक मनाची प्रवृत्ती आणि रोग हे काटा किती फिरला त्याच्यावर अवलंबून आहे. आता माझी प्रवृत्ती असेल की आठवड्यातून एक जाऊन पिक्चर बघायचा, तर ठीक आहे, प्रवृत्ती आहे. पण मी दिवसातून 3 पिक्चर बघायला लागलो तर तो एक रोग झाला माझा. आता या प्रवृत्ती जोपर्यंत असते तोपर्यंत आपण त्याच्यावर आळा घालू शकतो. तर आपल्या सगळ्याच्यात बरे वाईट प्रवृत्ती असतात मानसिक, त्याच्यावर आपण कंट्रोल ठेवतो. हा कंट्रोल जेव्हा जातो तेव्हा त्याचा रोग बनतो आणि तो मानसिक रोग मग तो एक गुन्हा होऊ शकतो. आणि हे जे करप्शन आहे तो मानसिक रोग, तो एक गुन्हा पण आहे, फार सामाजिक मोठा गुन्हा आहे तो. पण आज कोणाला त्यात शिक्षा होत नाही,
कारण सगळ्यांनाच तो मानसिक रोग झालेला आहे. म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे हे करप्शन थांबवावं म्हणून जे अँटी करप्शन डिपार्टमेंट आहे, मला वाटतं त्यांच्यात पण करप्शन खूप मोठ्या प्रमाणात असू शकेल. तर हा रोग तुम्ही कोण आहे त्याच्यावर अवलंबून नाही, तुमची मनोस्थिती कशी आहे, मनस्थिती त्याच्यावर अवलंबून आहे. आणि त्यासाठी तुमच्या कवळ्या मनावर आत्तापासून अशी तुमच्यात सम्यक दृष्टी तयार करायची आहे, त्यात ज्ञान आणायचं आहे, त्यात चारित्र्य आणायचं आहे की तुम्ही या मानसिक रोगापासून एकतर दूर राहाल, पण दुसऱ्या मानसिक रोग्यांना सुद्धा तुम्ही ताळावर आणाल आणि ह्या युद्धामध्ये यशस्वी होऊ शकाल. आता हा युद्ध करणारा योद्धा म्हणजे आपला तो बंदूक घेऊन, हेल्मेट घालून, बूट घालून असतो. तुम्ही वेगळ्या प्रकारचे योद्धे असणार आहात. आता तुम्ही या मॅडमकडे बघाल तर मला वाटणार नाही हा एक योद्धा आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही पण जेव्हा जर चांगले यातून तयार होऊन बाहेर पडाल तर तुम्ही चांगले सूट बूट घालून एखाद्या ऑफिसर बनून जाल, पण आतून तुम्ही एक योद्धे असणार आहेत. ती आतून तुम्हाला जागृती कायम ठेवायची आहे की मी एक संघर्षाला तयार आहे, एक लढाई करणार आहे. माझ्या भोवती अवतीभोवती सगळे भ्रष्टाचारी आहेत, त्यांना मी थांबवून धरणार आहे आणि या भ्रष्टाचाराचा निपात करणार आहे. यासाठी काही गुण तुम्हाला गुणांची जोपासना करावी लागेल आणि त्यासाठी या कर्तव्यपथ अकॅडमीतर्फे आम्ही एक थिंक टँक बनवत आहे की यात कुठल्या गुणांची जोपासना करायची आणि कशी करायची हे या पुढील 6 महिन्यामध्ये हे जे विचारवंत एकत्र बसून ठरवतील. पण माझ्या दृष्टीने काही साधे गुण आहेत, त्याच्यावर तुम्ही सगळ्यांनी विचार करायचा आणि माझ्यात हे कसे गुण येतील. नुसते विद्यार्थी नाही, मी स्वतः, हे सगळे शिक्षक, हे कार्याधिकारी, आपण सगळ्यांनी बघूया की हे माझ्यात गुण आहेत का आणि नसले तर मी कसे आणीन आणि असले तर कसे वाढवीन. एक तर म्हणजे सगळ्यात महत्त्व आपली कर्तव्यपथ अकॅडमी आहे, तर कर्तव्य दक्षता हा पहिला गुण. मला कर्तव्य दक्ष व्हायचं आहे म्हणजे काय व्हायचं आहे हा विचार प्रत्येक श्वासाबरोबर घेऊन बघा की प्रत्येक मिनिटाला विचार करा आता माझं कर्तव्य काय आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल की आपला हा मोबाईल काढूया, कोणाचा मेसेज काय आहे, चित्र कोणाचं आहे, फेसबुकवर कोण काय बोलते, त्यावेळी विचार करा माझं कर्तव्य काय आहे. मी हा मोबाईल वापरायचा आहे का मला माझा अभ्यास करायचा आहे, मला माझा मोबाईल वापरायचा आहे का मला थोडी घरी जाऊन आईची सेवा करायची आहे, माझ्या भावाला थोडं शिकवायचं आहे. कर्तव्य दक्ष राहा कायम, मिनटाला आत्ता माझं या मिनटाचं कर्तव्य काय आहे. हे जेव्हा तुम्ही कराल तर तुम्ही बघाल अरे तुमच्या आसपासचे, तुमचे आईवडील, तुमचे शिक्षक, अरे ह्या मुलात किती बदल आला आहे. कोणी आणला बदल? त्यांनी नाही, तुम्ही स्वतः आणला. फक्त प्रत्येक घटकेला विचार करायचा आत्ता माझं कर्तव्य काय आहे. तुम्हाला खूप वाटेल की टी व्ही बघावा, बाहेर हॉटेलला जावं, मैत्रिणीबरोबर गप्पा माराव्या, मित्राबरोबर गप्पा माराव्या. फक्त एकच विचारा आता या घटकेला माझं कर्तव्य काय. मी माझी आजची सगळी कर्तव्य केली आहेत, मग मी आता जाऊ शकतो. माझा होमवर्क राहिला आहे, मी तो पहिले तो करीन मग जाईन. त्यासाठी कर्तव्य दक्ष राहा सगळ्या बाबतीत आणि समजून घ्या की माझं कर्तव्य काय हे कळायलाच वेळ लागतो माणसाला. बहुतांशी लोकांना आपलं कर्तव्य कळलं नसतं म्हणून तर हा प्रॉब्लेम येतो. दुसरा गुण म्हणजे प्रामाणिकता. हा फार कठीण गुण आहे.
आणि कठीण मी का म्हणतो, कारण कुठलाही विद्यार्थी, कुठलाही माणूस परफेक्ट नसतो. प्रत्येकात कमी जास्ती गुण अवगुण असतात. आपण ते आपल्या जन्मजात काही असतात. तर प्रामाणिक बनणं फार कठीण आहे, बोलणं फार सोपं आहे. अगदी आपल्या घरच्या, आपल्या आसपास, आपल्या शिक्षकांना सगळ्यांना तुम्ही विचारून बघा की का हो तुम्ही इन्कम टॅक्सचं रिटर्न भरताना बरोबर प्रामाणिकपणे सगळे नंबर घालता का? विचारून बघा. किती लोक प्रामाणिकपणे करतात, आपले इन्कम टॅक्स भरतात. बाकी सगळ्या बाबतीत मोठ्या गप्पा मारतील, परत नाही नाही इथे जरा माझे 5,000 वाचतील, मला मित्राने असं कर म्हणून सांगितलं आहे. प्रामाणिकपणा वागणं फार कठीण आहे. तिसरा गुण म्हणजे सत्य, ट्रूथ. आता त्यात डीप गेलं तर सत्य काय अजून कोणाला कळलेलं नाही आहे. खूप त्याच्यावर भांडणं करतात लोक. पण आपल्या लेवल आपण हे बघायचं आहे की खोटेपणा वागायचं नाही. खोटेपणा, आपल्या वर्तनातला खोटेपणा सोडून द्यायचा, सत्याची कास धरायची. सत्याची कास धरायचे म्हणजे, उदाहरण देतो. आता दोन मित्रात भांडण होत असेल तर एक आपला अगदी जिगरी दोस्त आहे, दुसरा एक साधाच मित्र आहे. त्या दोघांच्या भांडणात आपल्याला कळतं आपला जिगरी दोस्त खोटेपणाने बोलतोय, वागतोय, तर त्याची बाजू नाही घ्यायची. जरी तो आपला जिगरी दोस्त असला तरी नाही बाबा तू खोटा आहेस, तुझं चुकलंय, ह्याला सत्य म्हणा, सत्याची बाजू घेणं. आणि त्यात प्रामाणिकता पण येते, कर्तव्यदक्षता पण येते. हे बघा, हे सगळं एकमेकांशी गुंफलेलं आहे. चौथा गुण निस्वार्थी. हा पण फार कठीण गुण आहे. प्रत्येक मिनिटाला स्वार्थ असतो. अगदी साधी गोष्ट सांगतो. कोणाची तरी बर्थडे पार्टी चालू असते, चांगला अगदी मस्त केक आणलेला असतो, त्याचे 10-12 तुकडे होतात, एक एक जण एक एक घेतो. एकच तुकडा उरलेला असतो आणि आपण 3-4 लोक असतो. पटकन वाटतं की आपण जाऊन पटकन तो घ्यावा. साधा स्वार्थ आहे, काय विशेष फरक पडत नाही. उलट कदाचित तो केक खाऊन तुम्ही दुसऱ्याला रोगापासून वाचवलं असं पण होईल. पण मनात हा स्वार्थ असतो बारीक सारीक लेवलला. तर निस्वार्थी बनणं सोपं नाही आहे. पण तुम्ही अण्णासाहेब लठ्ठेंचं आयुष्य बघितलं तर हे सगळे गुण त्यांच्यात होते. आणि हे एक एक गुण आपल्याला सगळ्यांना, म्हणजे मी पण तुमच्यात आलो, मला पण तुमच्यासारखं बनायचं आहे. पाचवा गुण न्याय आणि कायदा. न्याय आणि कायद्याला धरून चालणे. जसं तुम्हाला मी पहिले एक्झाम्पल दिलं तर 2 मित्रामध्ये एक खोटा आहे, खरा आहे, त्या खऱ्याची बाजू धरणं हा न्याय आहे. आणि समाजात सुद्धा तुम्हाला दिवसेंदिवस रस्त्यावर पण कुठेतरी दिसेल कोणाचा काही अन्यायाने काहीतरी त्रास कोणाला होतोय, त्याला तिथे थांबवणं आणि स्वतः पण कायद्याने चालणे. साधी गोष्ट असते, इथं नो पार्किंग आहे, जाऊन तरी कोण बघणार नाही, आला पोलीस तर 30 रुपये देईन मी. तो कायद्या सोडून वागू नका, कारण मग सगळेच वागले तर आपली व्यवस्था कोसळून जाते. आणि कालच मॅडम सांगत होते, कुठे एका शाळेच्या शिक्षकांच्या समारंभाला गेले होते, सगळ्या शिक्षकांनी अशा आडव्या तिडव्या गाड्या पार्क करून लावल्या. त्या मॅडमना जायला पण रस्ता नव्हता. मग यासाठी कायदा आणि शिस्त, न्याय, कायदा, शिस्त हे सगळे एका लाईनीतले आहेत, एकमेकाचे ते भाऊबंद आहेत. तर त्याची जोपासना तुम्ही स्वतः करा.
भले बाकीचे काही करू देत, आपण ठरवायचं मी याच्याप्रमाणे चालणार. एखाद्या ठिकाणी वन वे असतो, तिकडे जाऊ नका म्हणून लिहिलं असतं, लोक घुसवतात गाड्या. तिथनं नाही गेलं तर आपल्याला दूरनं फिरून जावं लागेल. ठीक आहे, मी दूरनं फिरून जाऊन. कधी कधी कायद्या आणि न्यायाने चालणाऱ्याला जरा त्रास असतो, पण तो त्रास करून घ्यायचा. हे सगळं आपण करत असताना, हे सगळे गुण जोपासत असताना, काही गुण असे आहेत की त्यांनी तुमच्या मनाला खूप शांती मिळते. आता कर्तव्य करताना कधी कधी कठीण असतं, मनावर दगड ठेवून करावं लागतं, निस्वार्थी बनणं कठीण असतं. पण आता हा पुढचा जो गुण आहे माणुसकी, हा माणुसकीचा गुण जोपासला ना की तुमच्या मनात एक गोडवा, थंडावा, वॉर्मथ तयार होते. जिथे जिथे तुम्ही माणुसकीने वागाल ना, त्याचं फळ फार गोड असतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात माणुसकीने करायच्या असतात, की एखादी म्हातारे बाई रस्त्याने तिला चालता येत नाही, दिसत नाही, जस्ट तुम्ही तिला हात धरून पलीकडे घेऊन जा. त्यात काही मिळत नाही, पण इतकं हृदयात समाधान मिळतं ना, इतकं बरं वाटतं. ह्याला माणुसकी म्हणायची. आणि माणुसकी म्हणजे माणसावरच नाही, जनावरावर पण करा ना तुम्ही. एखाद्या जनावराला कष्ट होऊ नयेत म्हणून, कुठल्याही प्राणीमात्राला त्रास होऊ नये, ही माणुसकी आहे आपली. प्रेमभाव ठेवणे, दयाभाव ठेवणे, हे सगळे हृदयातले गुण आहेत चांगले. ह्या सगळ्यांची जोपासना करायची. बॅटिंग बरी झाली का मॅडम? नाही म्हणजे त्याप्रमाणे मग मी माझी चांगली बॅटिंग झाली मग पुढच्यांना स्कोप देतो जरा. नाही तर आता आमची अशी कल्पना आहे की या अकॅडमीतून, आता सुरुवातीला जरा वेळ लागेल, पण नंतर दरवर्षी 100 ते 200 असे वीर योद्धे काढून बाहेर समाजाला जायचे. त्यासाठी वेगवेगळ्या शिक्षण संस्था, वेगवेगळ्या शाळा सगळ्यांना एकत्र आणून त्यातले स्टुडंट कसे निवडायचे हे ठरवलं पाहिजे, त्यांना शिकवायचं काय हे ठरवलं पाहिजे, शिक्षकांना कसं ट्रेनिंग द्यायचं हे ठरवलं पाहिजे. हे सगळं काम आता चालू होईल. साधारण 5वी ते 12वी पर्यंत तुमची थोडीशी अशी जडणघडण कशी करायची, म्हणजे जरा ते असतं ना की हिऱ्याला पहिले थोडे पैलू पाडत 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 आणायचं असतं. नंतर कॉलेज मला गेलं की फायनल प्रिपरेशन, म्हणजे त्याला बरोबर त्या कोंदणात अंगठी करून त्यात बसवायचं असतं. आणि नंतर मग त्यानंतर UPSC MPSC अशा परीक्षा देऊन तो बॉक्समध्ये घालून विकायला बाहेर काढायचा, म्हणजे तो लढाईला तयार. तर आता सांगा तुमच्यापैकी किती लोक असे युवक वीर पुढे जाऊन असे लढायला तयार असतील? हात वर करा. शाबास. यासाठीच या अकॅडमिकची कल्पना 3-4 वर्षे मी डोक्यात ठेवली होती. तेव्हा सगळे बोलले काय वेड्यासारखा बोलतोयस तू, काय इंडियाला जाऊन करप्शन थांबवणार आहेस? अजून सुद्धा म्हणतात. कदाचित मॅडम सुद्धा मनात हसत असतील म्हणा, कारण हे करप्शन किती खोल आहे ते मॅडमना माहिती आहे, मला माहीत नाही. तर एवढं बोलून आता आपला हा संवाद चालू असणार आहे. वर्षातून मी 2-3दा येणार, तुमच्यातली प्रगती बघणार. शिक्षकां
शिक्षक तुम्हाला बरोबर ट्रेनिंग देतात की नाही हे पण तुम्ही मला सांगायचं आहे. थँक्यू.